रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. संसार म्हटले की जबाबदाऱ्या आल्याच. पती पत्नीचे नाते जसे प्रेमाचे तसेच कर्तव्याचेही असते, तिथे प्राणाहून अधिक जबाबदारी असते. याचे बाण संसारकर्त्या स्त्री आणि पुरुषांनी राखले पाहिजे. पण काही जणांना वासनेशिवाय काही दिसत नाही आणि संसाराची वाताहत झाल्याशिवाय राहत नाही. सोलापूर जिल्ह्यात याचे उदाहरण ठरणारी घटना घडली आहे. एक विवाहिता 4 मुलांची आई 2 वेळा घर सोडून प्रियकरासोबत पळाली. पतीने तिला समजूत घालून परत आणली, तरीही तिचा नाद काही सुटत नाही. अखेर तिच्या पतीचा संयम संपला आणि त्याचे तिने आयुष्य संपवले. तिचा खून करून तो गजाआड झाला. यामध्ये त्यांची 4 मुले मात्र उघड्यावर पडली. हीच घटना आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात खेडबोशे नावाचे गाव आहे. त्या गावात काळे दाम्पत्य राहत होते. रवी मोहन काळे, वय वर्ष 35, आणि त्याची पत्नी अंबिका आणि त्यांना 4 मुले असा हा कुटुंब कबिला आहे. रवी आणि अंबिका यांचा विवाह 12 वर्षापूर्वी झाला होता. मिळेल ते काम करून दोघेही सुखाने संसार करत होते. या दरम्यान त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा झाला. कुटुंब वाढले होते, पैसे पुरत नव्हते, त्यामुळे रवी हा आपला सारा वेळ काम करण्यातच घालवत असे. आपल्या कुटुंबासाठी तो हे सारे कष्ट करत होता. दिवसभर काम केल्याने तो रात्री थकून लवकर झोपी जात असे. त्यामुळे त्याचे अंबिकाकडे दुर्लक्ष होत होते. तिची शरीरसुखाची गरज भागत नव्हती. या कारणामुळे अंबिका देखील दुःखी आणि नाराज होती. अशावेळी रवी तिला समजावून सांगत असे. अंबिका नाकी डोळी सुंदर होती. साहजिकच तिला तिच्याबद्दल पाहणाऱ्याला आकर्षक निर्माण होत असे. तसेच झाले. काळे यांच्या घरी नात्यातील एक तरुण नेहमी येत असे. तोही अंबिकाकडे आकर्षित गेला. दिसायला सुंदर, बोलण्यातही तरबेज असलेल्या अंबिकाने त्या तरुणाचे मन जिंकले होते. सुरुवातीला तो काही कामानिमित्तच येत असे, पण आता त्याला अंबिकाला पाहावसे वाटत असल्याने त्याचे येणे जाणे वाढू लागले होते. घरात रवी असला की मात्र त्याची पंचाईत होत असल्याने आता तो रवी नसल्याचा अंदाज घेऊन वेगवेगळी कारणे सांगून घरी येऊ लागला होता. त्या दरम्यान त्यानेही अंबिकाच्या मनात आपल्याबद्दल जागा निर्माण केली, प्रेम निर्माण केले. हे नुसतेच भावनिक प्रेम नव्हते, ते यामध्ये वासना पण होती. दोघांच्या शरीराबद्दल आकर्षण निर्माण होते. नवऱ्याकडून सुख मिळत नसल्याने अंबिका त्या तरुणाकडे आकर्षित झाली होती. आता ती त्याच्याकडून शरीर सुख घेऊ लागली. रवीला मात्र हे सुख हवे असायचे तेव्हा मिळेनासे झाले. अंबिका आता नवऱ्याकडे म्हणजेच रवीकडे दुर्लक्ष करू लागली. यामुळे रवीला तिचा संशय येऊ लागला. एके दिवशी दुपारी काम अर्धवट सोडून तो घरी आला. तेव्हा तो तरुण आणि अंबिका हे दोघे घरात एकमेकांची चेष्टा मस्करी करत असल्याचे त्याला दिसून आले. त्यावेळी रवी काही न बोलला नाही. पण रात्री घरातील मुले झोपल्यानंतर रवीने अंबिकाला विश्वासात घेऊन सांगितले की तू पुन्हा त्या मुलाशी बोलू नकोस. मी घरात नसताना त्याला घरात येऊ नकोस. तिनेही नवऱ्यातला रांगरंग पाहून मान डोलावली. अंबिकाने मात्र त्या मुलाचे संबंध तोडले नाहीत. नवरा कामावर गेला की ती त्याला घरावर बोलून घेत असे. रवीला कळून समजून आले की आपली पत्नी काही ऐकत नाही. ती त्या मुलाचा नाद सोडत नाही. त्याने पुन्हा तिला समजावून सांगितले, पण त्या तरुणाच्या सहवासाला चटावलेली अंबिका त्या मुलाचा नाद सोडत नव्हती. शेवटी जे व्हायचे ते झाले. एके दिवशी अंबिका त्या मुलासोबत पळून गेली. रवीला काय करावे ते समजेना. घरात 4 मुले होती. त्याचे हाल होऊ लागल्याने त्याने अंबिका मिसिंग असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात फिर्याद केली. नातेवाईकांच्या मदतीने अंबिकाचा शोध घेतला आणि तिला मुलांसाठी घरी आणले. आपला भरला संसार मोडू नये म्हणून तिच्या साऱ्या चुकांवर पांघरून घालून
रवीने तिला आणले होते. काही महिने आनंदात गेले. आता तो तरुण पुन्हा तिला भेटायला येऊ लागला. दोघात पुन्हा प्रेमाचा सिलसिला सुरू झाला. रवीला याची माहिती मिळाली. रवीच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण आपला संसार वाचावा म्हणून धडपड करतो, तर बायको मात्र त्याचा विचार करत नाही. सुरुवातीला त्याने तिला समजावून सांगितले, आपल्याला 4 मुले आहेत, आता तरी तू विचार कर, असे वागू नकोस. पण यामुळे अंबिकावर काही फरक पडला नव्हता. अंबिकाचे हे वागणे पाहून रवी चिडायचा. त्यामुळे दोघांमध्ये भांडणे होत असत. त्यावेळी अंबिकाही प्रत्युत्तर करत असे. रवीने मात्र यातून माघार घेण्याचे ठरवले. त्याने तिच्या या वागण्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले. पण मनातून अंबिकाच्या वागण्याचा राग काही जात नव्हता. अंबिकाही संसाराकडे दुर्लक्ष करून त्या तरुणाच्या नादात वाहवत गेली होती. भारतीय संस्कृतीमध्ये ही गोष्ट न पटणारी आहे. आजूबाजूचा समाज काय यास नावे तर ठेवतोच, शिवाय जोडीदाराच्या मनातही यामुळे घृणा निर्माण होते. तसेच इथे झाले. रविवार दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी पुन्हा अंबिका त्या तरुणासोबत पळून गेली. यावेळी रवी काळे याने मिसिंग दाखल केली. तिचा शोध घेतला असता ती त्या तरुणाबरोबर गोवा येथे गेली असल्याचे समजले. रवी काळे येथे गेला आणि तिला समजून काढून तिला खेडभोसे येथे आपल्या घरी घेऊन आला. 3-4 दिवस तसेच गेले. त्यानंतर रवी काळे याने तिला समजावून सांगितले, तुला 4 मुले आहेत, एक पती आहे, 5 जणांची जबाबदारी आहे. मात्र तू संसार सोडून पळून जाते, हे वागणे योग्य नाही. त्याचे हे लेक्चर तिला आवडले नाही. ती उलट त्याच्याशी भांडण करू लागली. त्यामुळे रवीचा संताप अनावर झाला. त्यामुळे तिला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. याचा उलट परिणाम झाला. अंबिका जास्तच गोंधळ घालू लागली. रवी आता मात्र भयंकर चिडला. त्याने लोखंडी वस्तू घेऊन तिच्या डोक्यात मारले. ती रक्तबंबाळ होऊन खाली पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. रविवार दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी करकम पोलीस ठाण्यातील फोन खणाणला. ठाणे अंमलदाराने तो उचलताच पलीकडील व्यक्ती बोलू लागली, साहेब, खडेबोशे गावाचा पोलीस पाटील बोलतोय. आपल्या गावात एक विवाहित महिलेचा खून झालाय. तुम्ही ताबडतोब या. खुनाची माहिती मिळताच ठाणे अंमलदारांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांना दिली आणि ते सर्वजण आपल्या टीमबरोबर घेऊन खडेबोशे येथे गेले. पत्र्याच्या खोलीत महिलेचा मृतदेह पडला होता. तिच्या डोक्यात जखम झाली होती. रक्तस्राव होऊन ती मरण पावल्याचे दिसून आले. पोलिसांनी चौकशी केली असता या महिलेचे नाव अंबिका रवी काळे, वय वर्ष 30 असल्याचे समजून आले. काल रात्री म्हणजे शुक्रवार 7 नोव्हेंबर 2025च्या रात्री अंबिका आणि रवी यांच्या भांडण झाले. यामध्ये रवीने अंबिकाला सुरुवातीला काठीने मारहाण केली. त्यानंतर लोखंडी वस्तूने तिच्या डोक्यात फटका मारला. त्यात ती मरण पावल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेबाबत अंबिका काळे हिचे वडील अरुण सोनबा काळे, राहणार बादलकोट, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांना करकम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांनी सांगितले की माझी विवाहित मुलगी अंबिका हिच्या चारित्र्यावर तिचा पती रवी हा संशय घेत होता. यातून दोघांमध्ये काल भांडण झाले. यात रवीने अंबिकाला काठीने नंतर लोखंडी वस्तूने डोक्यात मारहाण करून ठार मारले. अंबिकाच्या वडिलांची फिर्याद घेऊन पोलिसांनी रवी मोहन काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा खून प्रकरणाचा तपास पुढील रवी काळे याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत रवीची चौकशी केली असता त्याने सारे हकीकत सांगितली. पत्नीच्या तरुणासोबत असलेल्या अनैतिक संबंधाला विरोध करून तसेच ती त्या तरुणासोबत वारंवार पळून जात असल्याने रवी काळे याने रागाच्या भरात तिचा खून केल्याचे त्याने कबूल केले. या प्रकरणाचा तपास पुढील सोलापूर ग्रामीण
जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तर ह्या अशा प्रकारच्या समाजामध्ये ग्रामीण भागामध्ये ह्या घटना घडत असतात. एका सुखी संसाराचा चालू असलेला आता ही महिला तर जीवाशी गेलीच, पण तिचा मृत्यू प्रकरणी तिचा पतीला सुद्धा अटक करण्यात आले आणि ही तिची छोटी 3 मुली आणि 1 मुलगा हे मात्र आता वाऱ्यावर आले. कशाप्रकारे अनैतिक संबंधामुळे एका सुखी संसाराच्या कुटुंबाची वाताहत होते हे आपण या घटनेच्या माध्यमातून पाहिले. तर ह्या अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठीच आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.